बिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वार चौक परिसरात महापालिकेची धडक अतिक्रमण कारवाई। नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका। नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती, कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात। शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 922000-1000। नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर। दृष्टी म्हणजे नंदादीप। कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय, छत्रपती शिवाजी मार्केट, इस्टेट विभाग व अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या संयुक्त विद्यमाने बिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वार चौक तसेच ताराबाई रोड परिसरात अनधिकृत फेरीवाले व रस्त्यांवरील अतिक्रमणांविरोधात धडक कारवाई करण्यात आली। या कारवाई दरम्यान 4 लोखंडी हातगाड्या, 5 फायबर टेबल, 6 प्लायवूड पत्रे, 18 लोखंडी पाईप, 6 मोठ्या छत्र्या, 6 लोखंडी जाळ्या, 4 स्टँड बोर्ड, 1 काउंटर तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले। तसेच ताराबाई रोड येथील महानगरपालिकेच्या बहुमजली पार्किंगमधील गाळेधारकांना पूर्वी वाटप करण्यात आलेल्या गाळ्यांमधील केबिन्स रिकामी करण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या। त्या सूचनांची अंमलबजावणी न झाल्याने विभागीय कार्यालय, इस्टेट विभाग व अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत संबंधित केबिन्स निष्कासित करण्यात आली। महानगरपालिकेच्या ठरावानुसार अतिक्रमण कारवाईत जप्त करण्यात आलेले अनधिकृत साहित्य संबंधित व्यवसायधारकांना परत न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानुसार जप्त करण्यात आलेले सर्व साहित्य कायमस्वरूपी जप्त करण्यात आले आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीतील निर्देशांच्या अनुषंगाने तसेच महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली। उपायुक्त किरणकुमार धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली। या कारवाईत सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने, उपशहर अभियंता सुरेश पाटील, इस्टेट ऑफिसर शेखर साळुके, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे, संजय नागरगोजे, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत तसेच अतिक्रमण, इस्टेट व विभागीय कार्यालय क्रमांक 2 मधील कर्मचारी आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी सहभागी झाले होते। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।